मंडळी, तुम्हाला विश्वास बसणार नाही, ही जी पुरणपोळी आहे ती मी फक्त 15 मिनिटात तयार केली आहे. हो, ह्याच्यासाठी तुम्हाला अजिबात चणा डाळ लागणार नाही आहे किंवा पुरण शिजवायची गरज नाही आहे. आपण चणा डाळ न वापरता किंवा डाळ कुकरमध्ये पातेल्यामध्ये न शिजवता 15 मिनिटात तयार होणारी ही इन्स्टंट पुरणपोळीची रेसिपी बघणार आहोत. कारण पुरणपोळी म्हटलं की मग त्याचा संपूर्ण घाटच आपल्या डोळ्यासमोर येतो की अरे बापरे, किती मोठ्या स्टेप करायच्या. आधी डाळ शिजवून घ्यायची, नंतर मग त्या डाळीमध्ये साखर किंवा गूळ घालून ते पुरण शिजवून घ्यायचं, थंड होऊ द्यायचं, नंतर कणिक मळून त्याच्यामध्ये पुरणपोळीचं जे सारण आहे किंवा पुरण आहे ते भरून पोळ्या लाटायच्या. एवढी झंझट आज नाहीच आहे. आज एकदम सोप्या पद्धतीने आपण ही मस्त तुपातली पुरणपोळी बघणार आहोत. खूप जास्त इन्स्टंट आहे. कधीही पुरणपोळी खावीशी वाटली तर झटपट अशा पद्धतीने तयार करता येईल. चला तर मग सुरुवात करूया. तर ही पुरणपोळी बनवण्यासाठी अजिबात चणा डाळ लागणार नाही आहे. मी सुरुवातीलाच सांगितलं तसं. तर चणा डाळीच्या ऐवजी आपण इथे वापरणार आहोत 1 कप पंढरपुरी डाळ किंवा याला डाळवंसुद्धा म्हणतात. अशा पद्धतीचं ही चणा डाळच असते, फक्त रोस्ट केलेली असते हलकीशी. तर बघू शकता अशा पद्धतीने ही 1 कप चणा डाळ किंवा जे पंढरपुरी डाळ असतं ते मी घेतलेलं आहे. त्याला आपण मिक्सरमध्ये एकदम छान बारीक फाईन पावडर होईपर्यंत आपण ग्राइंड करून घेणार आहोत. भाजायचं नाही आहे, तूप, तेल, पाणी, दूध काहीच घालायचं नाही. ड्राय याला अशा पद्धतीने मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचं आहे. बघू शकता एकदम छान याची फाईन अशी पावडर तयार झालेली आहे. आता ही जी पावडर आहे त्यामध्ये काही चणा डाळीचे किंवा जे डाळव्याचे कण आहेत ते राहण्याची शक्यता असते. त्यामुळे आपण ही जी डाळव्याची पावडर आहे ती एकदा एका चाळणीने चाळून घेणार आहोत. म्हणजे काय होतं, ह्याच्यामध्ये जर डाळीचे काही कण राहिले, डाळव्याचे कण राहिले तर बऱ्याचदा आपली पुरणपोळी फाटण्याची शक्यता असते. लाटताना ती व्यवस्थितपणे मध्येच जर फुटली तर मग पुरणपोळी व्यवस्थितपणे फुलतसुद्धा नाही, फुगत नाही. त्यामुळे आपण एक दक्षता म्हणून ही जी पावडर आहे ती अशा पद्धतीने चाळून घेणार आहोत. मी ही 10 ते 12 मिनिटात तयार होणारी पुरणपोळीची रेसिपी नक्की ट्राय करा, कारण खूप जास्त सोपी आहे. पुरणपोळी खायला बऱ्याच जणांना आवडते, पण त्याचा घाट घालायला किंवा मग बऱ्याचदा पुरण जमत नाही, मग त्यामुळे मूड थोडासा ऑफ होतो आणि मग आपण पुरणपोळी करण्याचंच सोडून देतो. असं करू नका. जर बॅचलर असाल, वर्किंग असाल तर ही 10 मिनिटात तयार होणारी पुरणपोळी नक्की करून बघा. खूप जास्त सोपी आणि एकदम त्याच चवीची पुरणपोळी तयार होते. डाळ्याची पावडर व्यवस्थितपणे चाळून घेतल्यानंतर एका पॅनमध्ये 2 चमचे तूप घातलेलं आहे. त्यामध्ये ही पंढरपुरी डाळ्याची जी पावडर आहे ती आपण घालून घेणार आहोत. आता आपण 5 ते 7 मिनिटांपर्यंत, रंग खूप जास्त याचा बदलू द्यायचा नाही आहे, 5 ते 7 मिनिटांपर्यंत लो टू मीडियम फ्लेमवरती ही जी डाळ्याची पावडर आहे ती आपण छान मस्तपैकी गुलाबीसर रंगावरती छान याचा सुगंध येईपर्यंत भाजून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने याला खूप जास्त तूपसुद्धा लागत नाही. अगदी 2 चमचे तुपातच आपण ही भाजणार आहोत. तर अगोदरच पंढरपुरी डाळ भाजलेलं असल्यामुळे खूप जास्तसुद्धा याला भाजायची गरज पडत नाही. 5 ते 6 मिनिटात छान मस्तपैकी खरपूस रंगावरती आपलं हे जे पंढरपुरी डाळ्याचं पीठ आहे किंवा बेसनसुद्धा म्हणू शकता तुम्ही, ते इथे भाजून तयार होतं. तर अशा पद्धतीने कंटिन्युअसली याला हलवत आपण छान बघू शकता 5 ते 7 मिनिटांपर्यंत भाजून घेतलेला आहे. रंगही हलकासा थोडासा चेंज झालेला आहे. तर आता आपलं हे पंढरपुरी डाळ 5 ते 6 मिनिटातच भाजून इथे तयार आहे. भाजल्यानंतर छान याचा एक सुगंधसुद्धा यायला सुरुवात झालेली आहे. आता आपण याच्यामध्ये जवळपास पाव कप फक्त पाणी घालणार आहोत. गरम पाणी वापरायचं आहे, थंड पाण्याचा वापर करायचा नाही आहे. फक्त पाव कप घातलेला आहे. त्यानंतर आपण याच्यामध्ये अर्धा कप घालणार आहोत किसलेला गूळ. तर गुळाऐवजी तुम्ही साखरसुद्धा वापरू शकता. आज मी दोन्ही वापरणार आहे. अर्धा कप गूळ आणि अर्धा कप साखर घालणार आहे. तुम्ही टोटली पूर्ण एकतर साखर घालू शकता किंवा मग गूळ घालू शकता, नाहीतर आज मी जसं दोन्ही मिक्स केलेलं आहे त्या पद्धतीने सुद्धा करू शकता. तर गूळ आणि साखर आपण टोटल दोन्ही मिळून 1 कप घातलेला आहे, कारण 1 कप डाळव्यासाठी जेवढ्याच तेवढं प्रमाण घेतलेलं आहे. 1 कप जर डाळवं असेल तर तुम्ही साखर आणि गूळ 1 कप घेऊ शकता किंवा दोन्ही 1-1 कप घेऊ शकता. तर समप्रमाणात वापरलं तर मस्त गोडसर अशी आपली पुरणपोळी तयार होते. त्यानंतर आपण अजून थोडंसं पाणी याच्यामध्ये घालून, खूप जास्त पाणी घालायचं नाही, एकदमच जर जास्त क्वांटिटीमध्ये पाणी याच्यामध्ये घातलं तर याच्यामध्ये गुठळ्या किंवा लम्स होण्याची शक्यता असते. तर थोडं थोडं पाणी, गरम पाणी घालून अशा पद्धतीने आपण गूळ जो आहे तो एकदम सगळ्या पिठामध्ये मिक्स करून घेणार आहोत. तर गूळ एकदम बारीक चिरून घेतला तर अजिबात मिक्स व्हायला किंवा वितळायला त्रास देत नाही. अशा पद्धतीने आपण थोडं थोडं मिक्स करून याच्यामध्ये पाणी घालून याच्या ज्या गुठळ्या छोट्या छोट्या झालेल्या आहेत त्या मोडून घेणार आहोत. एकदम जर पाणी घातलं तर बऱ्याच अशा गुठळ्या तयार होतात ह्या डाळव्याच्या पिठाच्या. म्हणूनच थोडं थोडं पाणी घालायचं, गरम पाणी घालायचं, थंड पाणी घालायचं नाही. तर जवळपास मी इथे पाऊण कप पाणी घातलेलं आहे आणि बघू शकता बऱ्यापैकी आपली जी पुरणाची जी डाळ आहे किंवा जी पुरणाची कन्सिस्टन्सी आहे त्याची बऱ्यापैकी कन्सिस्टन्सी इथे पातळ झालेली आहे. खूप जास्त पाणी याच्यामध्ये ओतायचं नाही. तर अशा पद्धतीने एक छान मऊसूत असा याचा गोळा तयार झालेला आहे. गुळाचे छोटे छोटे कण आहेत त्यामुळे ते वितळण्यासाठी मी याच्यावरती एक झाकण ठेवून देते आणि 2 ते 3 मिनिटातच आपलं जे गूळ आहे ते व्यवस्थितपणे याच्यामध्ये मिक्स झालेलं आहे. बघू शकता गूळ बारीक चिरून घेतल्यामुळे छान व्यवस्थितपणे याच्यामध्ये मिक्स होतो. जर तुम्हाला गुळाची पूर्णपणे पुरणपोळी आवडत असेल तर पूर्ण गूळ घातला तरीही चालतो किंवा मग साखर घातली तरीही चालते. त्यानंतर 5 ते 6 मिनिटांपर्यंत मी याला मंद गॅसवरती शिजवून घेतल्यानंतर बघू शकता या पुरणाची गोळी हातावरती छान अजिबात न चिकटता तयार होत आहे. याचा अर्थ आपलं पुरण इथे तयार आहे. त्यानंतर पाव चमचा मी इथे वेलची पूड घातलेली आहे आणि थोडंसं जायफळ याच्यामध्ये किसून घातलेलं आहे. त्यानंतर चिमूटभर हळदसुद्धा घातलेली आहे, म्हणजे आपल्या पुरणाला रंग छान येतो.
व्यवस्थितपणे सगळं साहित्य मिक्स करून घेऊया. 1 मिनिटभर याला परतून घेऊया आणि सगळ्यात शेवटी एक छोटा चमचा तूपसुद्धा याच्यामध्ये मी घातलेला आहे. तुपामुळे या पुरणाला फ्लेवर खूप जास्त छान येतो आणि सेम आपलं जे चणा डाळीपासून बनलेलं पुरण असतं त्याच पद्धतीचं पुरण इथे तयार झालेलं आहे. बघू शकता तूपसुद्धा घालून मी व्यवस्थितपणे याला मिक्स करून घेतलेलं आहे. आता गॅसची फ्लेम बंद करून घेऊया. आपलं पुरण इथे पुरणपोळीसाठी तयार आहे. आता खूप जास्त गरम आहे त्यामुळे आपण पुरणपोळी आत्ताच बनवायला घेणार नाही आहोत. पुरण तयार आहे त्यामुळे आपण याला झाकून साईडला ठेवून देणार आहोत. आणि हो, जर पुरण तयार करताना तुमच्याकडून याच्यामध्ये लम्स किंवा गाठी झाल्या तर अशा पद्धतीने पोटॅटो मॅशर किंवा पावभाजीसाठीचा जो मॅशर असतो त्याने तुम्ही त्या मोडून घेऊ शकता. चला पुरण नॅपकिनने झाकून ठेवूया. तोपर्यंत पुरण जोपर्यंत आपलं थंड होत आहे तोपर्यंत आपण पुरणपोळीसाठीची कणिक मळून घेऊया. तर इथे मी 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. पाव चमचा मी याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे, पाव चमचा हळद घातलेली आहे आणि त्यानंतर 1 चमचा मी इथे साजूक तूप घातलेलं आहे. जर तुम्ही नवीन असाल तर 1 कप मैदा आणि 1 कप गव्हाचं पीठ घातलं तरीसुद्धा पोळी छान येते. आज मी मैद्याचा वापर अजिबात करणार नाही आहे. 2 कप गव्हाच्या पिठामध्ये आज मी एक नवीनच वेगळी अशी वस्तू घालणार आहे, साहित्य घालणार आहे. ते म्हणजे 2 कप मी याच्यामध्ये पिठी साखर घातलेली आहे. तर पिठी साखर का घातली आहे? पिठी साखर घातल्यामुळे आपल्या पिठाला एक छान लवचिकपणा येतो, चिकटपणा येतो आणि वरचं आवरणसुद्धा एकदम गोडसर असं तयार होतं आणि आपली पोळी आपण कितीही पुरण भरून लाटली तरीसुद्धा अजिबात फुटत नाही. एकदम छान सरसर अशी लाटली जाते. पिठाला चिकटपणा येतो साखरेमुळे, म्हणून मी इथे 2 चमचे पिठी साखर घातली आहे. त्यानंतर आपण इथे थोडं पाणी घालून व्यवस्थितपणे छान असं मौसूत पुरणपोळीसाठीचं जे कणिक आहे ते मळून घेणार आहोत. पुरणपोळीसाठीची कणिक मळताना कधीही एकदम भरपूर जास्त क्वांटिटीमध्ये पाणी घालून कणिक मळू नका. थोडं पाणी घालून आपल्याला पीठ अशा पद्धतीने मळून घ्यायचं आहे. जेवढं जोर लावून पीठ तुम्ही मळून घ्याल तेवढा पिठामध्ये ग्लुटन फॉर्म होतो, लवचिकपणा येतो आणि आपण कितीही पुरण भरून जरी पुरणपोळी लाटण्याचा प्रयत्न केला, जास्त पुरण भरून लाटली तरीसुद्धा पिठाला लवचिकपणा असल्यामुळे अजिबात ती पोळी फुटत नाही, मध्येच फाटत नाही, व्यवस्थितपणे छान लाटली जाते, लांबली जाते. त्यामुळे अशा पद्धतीने मौसूत आपलं पीठ इथे आपण तयार करून घेतलेलं आहे. कणिक मळून घेतलेली आहे. कणिक मळल्यानंतर याच्यावरती छान कॉटनचा नॅपकिनचा रुमाल झाकून आपण 15 ते 20 मिनिटांपर्यंत ही कणिक झाकून ठेवणार आहोत. तोपर्यंत आपलं पुरणही थंड होत आहे. तर पूर्ण 15 ते 20 मिनिटं झालेली आहेत. पुरणही थंड झालेलं आहे आणि आपलं जे पुरणपोळीसाठीचं कणिक आहे ते सुद्धा तयार आहे. तर या पुरणाचा एक गोळा मी इथे तयार करून घेतलेला आहे. समप्रमाणात किंवा मग दुप्पट तुम्ही हे पुरण जे आहे ते पोळीमध्ये भरू शकता. तर आज मी इथे एवढा कणकेचा गोळा आणि त्यापेक्षा थोडासा मोठा पुरणाचा गोळा घेतलेला आहे. तुम्ही 1.5 किंवा दुप्पटसुद्धा घालू शकता, ज्या पद्धतीने तुम्हाला पुरण आवडत असेल तेवढं, पण समप्रमाणात तरी नक्की घाला जरी नवीन असाल तरी, कारण मग एकदम जर कमी पुरण भरलं तर पोळी आपली फिकी लागते आणि खायला तेवढीशी चवीची लागत नाही. त्यानंतर जो कणकेचा गोळा घेतलेला होता त्याची अशी एक हातावरती छान खोलगट अशी वाटी तयार करून मध्ये थोडीशी जाड ठेवायची, काठाने थोडीशी पातळ करून घ्यायची आणि त्या वाटीमध्ये आपण पुरणाचा गोळा भरून घेतलेला आहे. पुरण भरल्यानंतर थोडंसं सुकं किंवा कोरडं पीठ घालायला विसरू नका, म्हणजे आपली पोळी फुलायला मदत होते, अजिबात ती चिकटत नाही. तर शेवटचं जे उरलेलं कणिक आहे ते आपण तोंड बंद करून अशा पद्धतीने काढून घेतलेलं आहे. आता जे पुरण आहे ते काठोकाठ भरण्यासाठी अशा पद्धतीने हातावरती ही जी पुरणाची पोळी आहे ती अशा पद्धतीने फिरवून घ्यायची आहे, म्हणजे आपलं जे सगळं पुरण आहे काठोकाठ पसरल्या जातं आणि आपली पुरणपोळी शेवटपर्यंत छान गोडसर तयार होते. बोटांनी अशा पद्धतीने पसरवून घेतल्यानंतर लाटण्याच्या साह्याने एकदम हलक्या हाताने पुरणपोळी लाटायची आहे. नॉर्मली आपण जी चपाती किंवा पोळी लाटतो त्या पद्धतीने जोर लावून पोळी लाटायची नाही, एकदम हलका हात ठेवायचा आणि पोळी आपली थोडंसं कमी क्वांटिटीमध्ये कोरडं पीठ घेऊन अशा पद्धतीने लाटून घ्यायची. कोरडं पीठ जेवढं कमी वापराल तेवढी तुमची पोळी जी आहे ती बऱ्याच वेळपर्यंत मऊ लुसलुशीत राहण्यासाठी मदत होते. एकदम जर खूप जास्त क्वांटिटीमध्ये कोरडं पीठ लावलं तर आपली पोळी वातड होण्याची शक्यता असते. तर अशा पद्धतीने मी हलक्या हाताने पुरणपोळी पातळ अशी लाटून घेतलेली आहे. त्यानंतर गरम तव्यावरती आपण ही जी पुरणपोळी आहे ती भाजून घेणार आहोत. वरच्या साईडने हलकेसे बुडबुडे आले की लगेचच आपण पुरणपोळी टर्न करून घेणार आहोत. पुरणपोळी भाजताना तवा मध्यम आचेवरती गरम असावा, एकदम लो फ्लेमवरती गरम तव्यावरती पुरणपोळी टाकायची नाही, नाहीतर मग ती व्यवस्थितपणे फुगणार नाही, व्यवस्थितपणे भाजला जाणार नाही. तर दोन्ही साईडनी पुरणपोळी आपण अशा पद्धतीने भाजून घेतलेली आहे. बघू शकता पुरणपोळी तव्यावर टाकल्यानंतरच लगेचच फुलायला सुरुवात झालेली आहे. वरून भरपूर असं साजूक तूप घातलेलं आहे. मस्त अशी टम्म गोल गुबगुबीत आपली ही पिवळी धम्म अशी पुरणपोळी इथे तयार आहे. अगदी 10 ते 12 मिनिटात पुरणपोळी तयार झालेली आहे. अजिबात चणा डाळ शिजवायची गरज नव्हती किंवा मग आपण पुरण शिजवून घेतलेलं नाही आहे. चणा डाळीचा वापर न करता आज आपण ही झटपट 10 ते 12 मिनिटात तयार होणारी पुरणपोळीची रेसिपी बघितलेली आहे. दुसरीसुद्धा पुरणपोळी त्याच पद्धतीने तयार करून भाजून घेत आहे. तर दुसरी ही पुरणपोळी फुलायला सुरुवात झालेली आहे. तर अशी ही पुरणपोळी आणि सेम अगदी चवीची त्याच जशी आपण हरभऱ्याच्या किंवा चणा डाळीच्या पुरणापासून पोळी बनवतो त्याच पद्धतीची ही पुरणपोळी तयार होते. तर ह्या छोट्या छोट्या टिप्स ज्या मी व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहे त्या वापरून जर तुम्ही आजची ही डाळव्याची किंवा चणा डाळीचं पीठ किंवा चणा डाळ न वापरता
तयार केलेली सोपी पुरणपोळीची रेसिपी नक्की करून बघा. एकदम परफेक्ट तयार होते. बघू शकता तुम्हाला पुरणपोळी तोडून दाखवते. अगदी काठापर्यंत आपलं पुरण पसरलेलं आहे आणि एकदम मऊ लुसलुशीत आपली ही पुरणपोळी तयार आहे. नक्की ही पुरणपोळीची रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की आजची रेसिपी आणि आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या संपूर्ण टिप्स तुम्हाला कशा वाटल्या. व्हिडिओ जर मनापासून आवडला असेल तर मनापासून एक लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर मंडळी, भेटूया असेच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत किंवा एखाद्या हटके रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग. टेक केअर. बाय बाय.